रामकृष्ण हरी मुलींनो, मला हसायलाच आलं बघा. मी असंच आपलं जेवण करून बसले आणि मला एक गोष्ट लक्षात आली माझ्या. मी म्हणलं मुलींना आपल्या सांगायला पाहिजे म्हणून मी हे बघा इथंच मोबाईल पडला होता. हे बघा कशी बसली बघा ना, मी हे बघा बसले कशी. म्हणलं जाऊ दे, काय कसं बी बसलं तरी आपलं बोलणं नीट असलं म्हणजे आनंद वाटतं सगळ्यांना. सगळ्याला आपलं बोलणं नीट ठेवायचं. मुलींनो पूर्ण ऐक जा बघा. एक मावशी असती या आणि त्या मावशीच्या इथं बघा गहू असते, ज्वारी असते. आणि ती मावशी काय करते, ती म्हणते मला गावाला जायचं या, जरा आजच्या दिवस ध्यान ठेवा, माझ्या बहिणीकडे चालले या. म्हणजे बाजूवाल्याला बोलते, तिच्या घरात धान्य सगळं असतं या. तर ती म्हणते हो, माझ्याकडे चावी देऊन जावा, मी तुमच्या घराची सफाई पण करते आणि तुम्ही आला तर तुम्हाला आराम पण होईल. म्हणून ह्या बघा मुलींनो, गेली ती गावाला गेली आणि हे शेजारणीपाशी चावी दिली. तर या शेजारणीनं काय केलं, तिथं एक हे होतं, म्हैस होती त्या मावशीच्या दरवाजात. म्हैस होती. तर ती म्हैस एक तिला वासरू झालेलं होतं बघा. तर मग ती म्हणली माझ्या वासराला पण पाणी बिणी पाहिजे जा म्हणली हो, पाजते, पाणी पाजते, सगळं करते बाई म्हणली. तुम्ही जावा म्हणली मावशी, तुम्ही जावा म्हणली, बिंदास जावा म्हणली, मी आहे की तुमची घराची राखणदारी करते. आणि मग ती गेली बिंदास आणि ती आली सकाळी. तर त्या शेजारच्या बाईनं काय केलं आहे, तिच्या घरात लई मोठे, ती म्हणली दरवाजा खोलून तरी बघते म्हणून तिच्या घरामध्ये लई गहू, ज्वारी, बाजरी, सगळं कडधान्य सगळं होतं. तर ती म्हणली बाई ह्याच्यातलं तर मी थोडं नेलं तर काय कमी थोडं पडणार आहे या म्हातारीला. म्हणून तिने काय केलं बघा, नेलं एक गटुडं बांधून नेलं. तर ते म्हैस होती तिथं बांधलेली. तर म्हैस नाही का अशी करून बघायला लागली. तिला वाटलं ही बाई कशाला न्यायला लागली, आज माझ्यावर एवढा टाईम आला, उद्या तिच्यावर टाईम येईन. म्हणून तिने काय केलं, आता मुक्या जनावराला बोलता येईना, काय होईना, म्हणून बघा ते आपलं बघत ती पण बघत होती, हे म्हैस पण बघत होती. तर मग गेली ती आणि दुसऱ्या दिवशी आली. मग ते धरा तुमची चावी धरा म्हणली. आणि ते मग म्हैस काय केलं म्हणली, म्हैशीला म्हणली ही बाजूवाली म्हणली का गं बाई, तुम्हाला काढलीच बघत होती घरून, काय बात आहे. तर आता हिने गटुडं नेलं होतं म्हणून म्हैशीला वाटलं पहिली पण मी जन्मामध्ये तुझ्यासारखीच बाई होते. प्रिय तिला वाचा फुटली म्हणली मी पण तुझ्यासारखी बाई होते. माझ्याकडे हिने असंच मला घर सांभाळायला दिलं होतं. तर मी त्याच्या घरातले 500 रुपये काढून घेतले म्हणून मला दुसऱ्या जन्मामध्ये ह्याच मावशीच्या इथं मला म्हैस बनवून पाठवलं. का तर जिंदगीभर मला दूध द्यावं लागन हिला. आणि पहिला म्हशी तर ह्याला जुपत होते, नांगराला पण म्हशी जुपत होते. मग मला नांगराला पण जुपते ही आणि हे बघ दूध पण माझं 2 टाईम काढते ही. मला आता एवढी फेड आहे. तर म्हणली तू तर एवढं मोठं गटुडे घेऊन चालीस, तुला किती फेडावं लागेल. मग आली ते सगळं दिलं. म्हणली मला नको, हे तुमचं मी चोरून नेलं होतं बाजरी, मला नको ही बाजरी, तुम्हालाच राहू द्या. तर ती म्हणली जाऊ दे म्हणली, मी तुला माफ केलं. असं असतं बघा. म्हणून नाही का ह्या नाही तर पुढच्या जन्मात फेडावं लागतो. म्हणून नाही का कोणाचं घेणं नको देणं नको बघा. पहिली कसं कोणाला समज नव्हती, पण आजकाल लई लोकाला समजायला लागले. म्हणून हे बघा काय नाही बाबा, इमानदारीनं चालायचं आणि इमानदारीनं राहायचं, इमानदारीनं सगळं काम करायचं. काहीच नको बाबा, कुणाचं काहीच नको. देवा परमेश्वरा सगळ्यांना सत्याची बुद्धी दे रे बाबा. नमस्कार मुलांनो, नमस्कार. मी ह्या बातला हसली बघा. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. हाय बाय सगळ्यांना, गुड नाईट सगळ्यांना. व्हिडिओ बघा जा, लाईक करत जा. मी पण सगळ्याला करते, तुम्ही पण करत जा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. लाईक कर जा मुलींनो, लाईक कर जा. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी.